अंशतः अनुदानित शाळांच्या पुढील 20% टप्प्यासाठी आंदोलनाचा इशारा. राजर्षी शाहू महाराज विद्यालयाचे कृती समितीला साकडे. शेंगाव प्रतिनिधी. राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना पुढील 20% वाढीव अनुदानाचा टप्पा मिळावा आणि प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीव्र आंदोलन छेडण्याची मागणी शेंगाव येथील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात कायम विना अनुदानित कृती समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री जगदाळे सर यांना शाळेच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनातील मुख्य मुद्दे. अनुदानाचा टप्पा. शाळांमधून कायम शब्द वगळल्यापासून 80% अनुदानाचा टप्पा मिळेपर्यंत कृती समितीची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. आता पुढील वाढीव 20% टप्प्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. सेवानिवृत्तीचा प्रश्न. राज्यातील बहुतांश कर्मचारी आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी अनुदानाचा हा टप्पा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. अधिवेशनावर लक्ष येणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान या प्रश्नावर मोठे आंदोलन उभारून सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती मुख्याध्यापक आणि कर्मचारी वृंदाने केली आहे. या निवेदनावर मुख्याध्यापक गजानन तुकाराम कावरखे यांच्यासह शाळेतील शिक्षक व कर्मचारी वजा कळासरे व्ही. खाडे SP बाकले HK प्रधान K.A. जमधडे D.M. वाणी UK आणि खाडे SA यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.